जय शिवराय मित्रांनो, घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट। आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे जीडीसी भरती 2025 म्हणजे भारतीय डाक विभागामध्ये एकूण 21,413 पदांची मेगा भरती घेण्यात येणार आहे आणि त्याची शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास। होय, तुम्ही जे ऐकले ते बरोबर आहे। 10वी पास वरच भरती घेण्यात येणार आहे आणि त्यासोबत लागणार आहे आपल्याला संगणक हाताळणी सर्टिफिकेट म्हणजे बेसिक संगणकचा कोणताही एक प्रमाणपत्र, त्यामध्ये MSc IT चालेल किंवा CCC चालेल। तर मित्रांनो, या भरतीची आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। त्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे 18 वर्ष ते 40 वर्ष, म्हणजे ज्या कॅन्डिडेटचे 40 वर्ष कंप्लीट नाही आहेत अशा सर्व लोक याला फॉर्म अप्लाय करू शकतात। म्हणजे एक साधारण ज्यांना आपल्या वयाच्या 30-35 वर्षानंतर जे सरकारी नोकरीपासून वंचित राहिले किंवा त्यांची इच्छा होती की सरकारी नोकरी आपल्याला मिळावी, असे लोक पण या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकणार आहेत। त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करण्यासाठी आपल्याला वय वर्ष 18 पूर्ण पाहिजे आणि 40 वर्षापर्यंत आपण या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतो। तसेच ज्यांचे ओबीसी सर्टिफिकेट आहे, ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे असे लोक या भरतीसाठी त्यांना 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे। म्हणजे ते लोक वयाच्या 43 वर्षापर्यंत या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात। आणि ज्यांच्याकडे SC आणि ST कास्टचे सर्टिफिकेट आहे असे लोक या भरतीसाठी 45 वर्षापर्यंत फॉर्म अप्लाय करू शकतात। म्हणजेच एकूण 5 वर्ष त्यांना सूट या भरतीमध्ये देण्यात येणार आलेली आहे। तर आता बऱ्याच मुलांचा एक कॉमन प्रश्न आहे की या भरतीसाठी फिजिकल काय लागते किंवा या भरतीचे सिलेक्शन कशा प्रकारे होईल। तर 10वीला तुमचे जे गुण आहेत, म्हणजे तुम्हाला जे 10वीला पर्सेंटेज आहे त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन राहणार आहे। म्हणजे एकूण या भरतीसाठी ना फिजिकल होणार आहे ना एक्झाम होणार आहे। तुमचं जे सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो पूर्णपणे तुमच्या 10वीच्या मार्कवर डिपेंड राहणार आहे। आणि ही भरती ऑल इंडिया जरी असली तरी या भरतीचे स्टेट वाईज मेरिट लागतं। म्हणजे महाराष्ट्राचं मेरिट हे वेगळ्या पद्धतीने असू शकतं, गुजरातचं मेरिट वेगळ्या पद्धतीने असू शकतं किंवा कर्नाटकचं मेरिट वेगळ्या पद्धतीने असू शकते। म्हणजे मित्रांनो, प्रत्येक स्टेटचं हे वेगवेगळं मेरिट लागू शकतं। त्यातला महाराष्ट्राच्या मेरिटचा मागील भरतीचा अंदाज बघितला तर ज्यांना 10वीला 95+ म्हणजे 95% पेक्षा जास्त मार्क आहेत अशा मुलांना जास्तीत जास्त चान्सेस आहेत। म्हणजे तुमच्या फॅमिलीत किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये 10वीला कोणी जास्त हुशार असेल, म्हणजे आपण म्हणतो ना अति टॅलेंटेड, असं कोण असेल ज्याला 95 पेक्षा जास्त मार्क आहेत, 98-99, म्हणजे शास्त्रज्ञ टाईप असे कोणाला मार्क असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांना सरकारी नोकरीची एक संधी आलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। यामध्ये ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत अशा लोकांसाठी मी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे, अविनाश चंदगडकर म्हणून आपला मित्र आहे, तो ऑनलाईन अप्लिकेशन करून घेतो। त्यांना तुमचे जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सेंड करा, तो फॉर्म भरून घेईल। किंवा ज्यांना स्वतः फॉर्म भरायचे आहेत अशा लोकांसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक देणार आहे, ते तिथूनही जाऊन फॉर्म अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, आपल्याला या भरतीला ना फिजिकल असणार आहे, ना मेडिकल असणार आहे, ना रिटर्न एक्झाम असणार आहे। म्हणजे तुम्ही 10वी पासवर या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। म्हणजे एक ट्राय करायला काय जातं, तुम्ही अर्ज भरा। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माणसाचं नशीब आणि काजवाचा कधी चमकेल का सांगता येत नाही। त्यामुळे तुम्ही फॉर्म अप्लाय करा। फॉर्म अप्लाय करायचं काम आपलं आहे, शेवटी नशिबाचा भाग आहे। ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांचं होणारच आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म अप्लाय करा। तर राहिला विषय या भरतीच्या ऑनलाईन फॉर्मचा, तर मित्रांनो 10 फेब्रुवारीपासून या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा शेवटचा दिनांक आहे 3 मार्च। म्हणजे 3 मार्च पूर्वी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। पण बऱ्याच मुलांचं काय होतं, 3 मार्च म्हणजे भरपूर वेळ आहे असं त्यांचा तर्क होतो आणि ते विचार करतात की आपण शेवटला अर्ज भरू। तर कोणतीही वेबसाईट असू दे, कोणत्याही वेबसाईटचा जो सर्व्हर आहे तो शेवटला डाऊन होतोच। त्यामुळे तुम्ही 3 मार्चची वाट बघू नका, तुम्ही लवकरात लवकर फॉर्म या भरतीचं भरून घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला अडचणी येणार नाहीत। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच भरतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा। जय हिंद।